निर्जला एकादशी वृत्त, कथा आणि पूजाविधी. जे भक्त वर्षातील सर्व एकादशी वृत्त ठेवू शकत नाही त्यांनी निर्जला एकादशीचे वृत्त केले पाहिजे, कारण हे वृत्त ठेवून इतर सर्व एकादशी केल्यासारखं पुण्य प्राप्त होतं. या उपोषणाची पद्धत पुढील प्रमाणे आहे. या वृत्तामध्ये एकादशी तिथीच्या सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीच्या सूर्योदयापर्यंत पाणी आणि अन्न घेतले जात नाही. एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून पिवळे वस्त्र धारण करावे. त्यानंतर संकल्प घ्यावा. भगवान श्री हरी विष्णूजी यांची पिवळ्या फुले, फळे, अक्षता, दुर्वा, चंदन इत्यादीने पूजा करावी आणि सर्वप्रथम षोडशोपचार करा. सर्वप्रथम भगवान श्री विष्णूंची विधीपूर्वक पूजा करावी. नंतर प्रभूचे ध्यान करत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्राचा जप करावा. नंतर सूर्याला अर्घ्य द्यावं. या दिवशी भक्तिभावाने कथा कीर्तन करावे. या दिवशी व्रत करणाऱ्याने पाण्याने भरलेलं कलश व त्यावर पांढरं वस्त्र ठेवून त्यावर साखर आणि दक्षिणा ठेवून ब्राह्मणाला दान द्यावं. नंतर दान, पुण्य, इतर कार्य केल्याने विधी पूर्ण होतो. धार्मिक श्रद्धेनुसार या वृत्ताचे फळ यशदायुष्य, आरोग्य तसेच सर्व पापांचा नाश करणारा आहे. निर्जला एकादशीला दान देण्याचे महत्त्व. या दिवशी वृत्तानुसार अन्न, पाणी, कपडे, आसन, शूज, छत्री आणि पंखे, फळे इत्यादी दान कराव्यात. या दिवशी पाणी दान करणाऱ्या भाविकांना सर्व एकादशीचे फळ मिळते. या एकादशीचे व्रत केल्याने इतर एकादशीला अन्न खाण्याच्या पापातून मुक्ती मिळते आणि संपूर्ण एकादशीच्या पुण्याचा लाभ मिळतो. असे मानले जाते की जो भक्त आणि या पवित्र एकादशीला भक्तीने व्रत ठेवतो त्याला सर्व पापांपासून मुक्ती प्राप्त होते, अविनाशी पद प्राप्त होते.